छत्रपती संभाजीनगरमधील अल्पसंख्याक विभागाचा एक मोठा घोटाळा समोर आलाय। अल्पसंख्याक महामंडळाकडून अल्पसंख्याकांचीच फसवणूक झाल्याचे समोर आलंय। ज्यांनी महामंडळाकडून कर्ज काढलं त्यांना कर्ज न देता त्यांच्याच संपत्तीवरती आर्थिक भार हा महामंडळाकडून टाकण्यात आलाय। मौलाना आझाद अल्पसंख्याक मंडळाचा हा घोटाळा समोर आला असून दुसरीकडे मंडळानेच आपल्याकडे पैसे नसल्याचा कांगावा केलाय। मोहसिन शेख या घोटाळ्यासंदर्भातली अधिकची माहिती देत आहेत। मोहसिन, नेमकं प्रकरण काय आहे? अत्यंत सगळं धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। अल्पसंख्याक विभागाच्या अंतर्गत मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळ अंतर्गत 4 पद्धतीने कर्ज वाटप केले जातात। त्यात शैक्षणिक कर्ज असेल किंवा व्यवसायासाठी कर्ज असेल किंवा इतर कर्ज आहे। यात महाराष्ट्रातील हा फक्त छत्रपती संभाजीनगरचा घोटाळा नाहीये, तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात असाच काही प्रकार झालेला आहे। अनेक लोकांना व्यवसायासाठी कर्ज देण्यात आलं, त्यांचं कर्ज देण्यासाठी सगळी कागदपत्र घेण्यात आले, कर्ज मंजूरही झालं। त्यांच्या प्रॉपर्टीवर म्हणजे सातबाऱ्यावर किंवा 8चा जो उतारा असतो त्यावर कर्जाची नोंद देखील झाली, बोजा देखील चढवला। मात्र आता त्या लोकांना पैसे जेव्हा लागतायत तेव्हा कर्जाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होत नाहीये। अनेक वर्ष म्हणजे काही लोक तर असे की वर्षभरापासून चक्रा मारताय, मात्र महामंडळ म्हणतंय आमच्याकडे पैसा नाही। आता ह्या सगळ्या गोष्टींमुळे या लोकांकडे ऑलरेडी प्रॉपर्टीवर बोजा चढलेला आहे आणि आता दुसरी बँक कर्ज देखील देत नाही। माझ्यासोबत अनेक लोक आहेत ज्यांच्यासोबत हे सगळं आहे। मला एक सांगा, काय घडलंय तुमच्या सोबत, कशासाठी अर्ज केला होता आणि काय प्रकरण आहे? हमने बिजनेस के लिए लोन के लिए अप्लाई किया था। उसमें हमको 3 लाख रुपए का लोन पास हुआ था। एक अपने बोझा चढ़ा हुआ है अपने इस पे, अपने 7 बारे पे, अपने नंबर 8 पे। तो उस पे इसलिए हमको अभी तक लोन ये भी मिला, लोन भी नहीं मिला, पैसे भी नहीं आए। 8, 9, 10 महीने हो गए समझा। और क्या बोला जा रहा है आपको? अभी 1 महीने से आएगा, फिर 15 दिन रुको, आ जाएंगे पैसे, बजट नहीं है। काय सगळा घोटाळा आहे आणि या सगळं हे घोटाळा कोणत्या कुठपर्यंत, म्हणजे फक्त संभाजीनगर नाही तर कुठपर्यंत हा सगळा घोटाळा झाला आहे? ये पूर्ण महाराष्ट्र में हे घोटाला झालेला है। लोगों का जो है तो निवेदन लिए गए, उसको मंजूरी दी गई, उसके बाद बोझा चढ़ाया गया। बोझा चढ़ाने के बाद अभी तक जो है तो उनके अकाउंट के अंदर पैसा नहीं आया। ऐसे 1-2 नहीं लोग बल्कि हजारों लोग हैं जिनके साथ में महाराष्ट्र भर में ऐसा जो है तो एक धोखाधड़ी का काम किया गया है। आज लोग परेशान हैं क्योंकि जो लोगों ने बिजनेस के लिए लोन अप्लाई किया था और उसको मंजूरी हुई, वो लोगों ने किराए से जो है तो शॉप लिया है, शटर लिया, उसका सर्वे के टाइम से वो किराया भर रहे हैं। अब तक जो है तो उनको किराया देना पड़ रहा है। आर्थिक बोजा चढवण्यात आला, मात्र आता जेव्हा हे लोक पैसे मागण्यासाठी जात आहेत किंवा बँक मंडळाकडे काय सांगण्यात येत आहे? आर्थिक महामंडल की तरफ से ये बोला जाता है कि यहाँ पर जो है तो फंड नहीं है, लेकिन अभी कुछ 1.5 महीना पहले 50 लोगों का जो है तो लोन सैंक्शन हुआ है, उनको मंजूरी लेटर भी मिला है। उसके बाद तो फौरी उनके अकाउंट के अंदर पैसा भी आ गया। जो लोग 1 साल से जो है तो पेंडिंग है, जिनके ऊपर बोझा चढ़ा हुआ है लेकिन उनको पैसा नहीं मिला, उनको वो लोग अभी तक जो है तो परेशान है। लेकिन बाद में आने वालों को जो है तो ये लोन कैसे मिला, उसका पीछे जब हम गए तो मालूम पड़ा है कि ये लोग जो है तो अपने राजकीय कुछ बड़े लीडरों के कांटेक्ट में है, उनके आवेदन के पास, उनके बोलने के ऊपर जो है तो इनके लोन पास किए गए। इससे ये साफ जाहिर होता है कि जो गोर गरीब लोग हैं, जिनका असल हक है ये, उनको जो है तो इससे वंचित किया जा रहा है और जिनके जो है तो राजकीय कांटेक्ट है उनको जो है तो इसका फायदा गैर कानूनी तरीके से पहुंचाया जा रहा है। नक्कीच हा सगळा घोटाळा जो आहे तर मोठा आहे, महाराष्ट्रभर याची व्याप्ती आहे। यांचं जे आरोप आहे त्यानुसार गेल्या वर्षभरापासून अनेक तरुण आहेत जे व्यवसायासाठी अर्ज केला, बोजा देखील चढवला, मात्र त्यांना कर्ज मिळत नाहीये। मात्र काही दिवसांपूर्वी काही सत्ताधारी पक्षांच्या जवळच्या नेत्यांची लोकांनी जेव्हा अर्ज केलं, अर्जही मंजूर होतो आणि तात्काळ पैसे जमा होतात आणि मात्र सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांना मात्र महामंडळाकडे पैसे नाही असं उत्तर दिलं जात आहे। आणि हे अनेक म्हणजे फक्त हे व्यावसायिकच नाही तर अनेक असे विद्यार्थी आहेत ज्यांनी शिक्षणासाठी कर्ज घेतलं होतं, मात्र आता कॉलेजमध्ये फीस भरायची तर महामंडळ म्हणतंय की आमच्याकडे पैसा नाही आणि त्यांच्यावर बोजा देखील चढवण्यात आला। त्यामुळे हजारो तरुण आता या सगळ्या कर्जाच्या बोजाखाली दबलेले आहे, मात्र त्यांना कर्जही मिळत नाहीये आणि त्यांच्यावर बोजा चढवण्यात आलाय आणि दुसरी बँक त्यांना कर्ज देखील देत नाही। त्यामुळे महाराष्ट्रभर ही सगळी व्याप्ती आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात सरकार काय पावलं उचलतात, अल्पसंख्याक मंत्री यावर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र राज्यभरातील तरुण या सगळ्या घोटाळ्यामध्ये फसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चित मोहसिन, हा घोटाळा फक्त एका शहरापुरता मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे जर घोटाळा झाला असेल, पैशांचा अपहार झाला असेल तर याची गांभीर्याने दखल सरकारने घेणं अपेक्षित आहे आणि नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद संपूर्ण माहिती करता।